नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता प्रतिमा नागराजला धक्के मारत घराबाहेर काढताना आपल्याला दिसणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग आजच्या आपल्या या जबरदस्त भागाला सुरुवात करूया। खरं तर आता प्रतिमा जी असते तिने बागेतना जी काही फुलं सायलीची तोडून आणलेली असतात, ती सायलीची फुलं तिने खूप जास्त तोडून आणलेली असतात, त्यामुळे तिच्याकडे खूप जास्त क्वांटिटी असते। मग ती विचार करते की या फुलांचा गजरा बनवावा आणि म्हणूनच ती या फुलांचा गजरा बनवायचा ठरवते। पण आता या गजऱ्याचा आपण एक गजरा सायलीला सुद्धा द्यायला हवा असंच ती ठरवते। मग आता सायलीला गजरा द्यायचा असतो, पण आता सायलीला गजरा दिल्यानंतर अर्जुनला या सगळ्याचा त्रास होईल, कारण अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे हे देखील आता प्रतिमाला आठवू लागलेलं असतं। प्रतिमा सहज म्हणून असं बोलून जाते, पण ती फुलं जी आहे ती सायलीला सुद्धा देऊया। पण त्याच वेळेला तिच्या सहज असं लक्षात येतं की ह्याची जी ॲलर्जी आहे ती अर्जुनला जास्त आहे। मग आता इथे असणारे रविराज आणि सुमन तर चकित होतात, कारण अर्जुनच्या लहानपणीची गोष्ट म्हणजेच अर्जुनला या गोष्टीची ॲलर्जी आहे हे सुद्धा प्रतिमाला कसं काय माहिती आणि इतकं लक्षात कसं काय, आणि त्यामुळे दोघंही जण चकित झालेली असतात आणि प्रतिमाला विचारतात, तुला याबद्दल कोणी सांगितलं आहे का? तर त्यावर प्रतिभा म्हणते की नाही, मला याबद्दल कोणी सांगितलं नाही, मी सहज म्हणाले, मला आठवलं म्हणून। त्यावर आता नागराज इकडे मात्र रागातच पाहत असतो, मात्र रविराज आणि त्याचसोबत सुमनला या सगळ्याचा आनंद झालेला असतो, कारण आता त्यांना कळून चुकलेलं असतं की प्रतिमाची मेमरी थोडी का होईना हळूहळू येत आहे, कारण जे काही अर्जुनच्या बाबतीतला खुलासा असतो तो तिने केल्यानंतर रविराज आणि त्याचसोबत सुमन हे खूप जास्त खुश होतात आणि त्यामुळे त्यांना आनंद होतो आणि ते म्हणत असतात की प्रतिमाला तू बरोबर ट्रॅकवर चाललेली आहेस, म्हणजेच तुला माहिती आहे का अर्जुनला खरंच सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे आणि हा घडलेला प्रसंग ना अर्जुनच्या बालपणीचा आहे आणि तुला अजूनही हा प्रसंग आठवतोय, म्हणजे खरंच खूप कमाल झाली। तुला आता या गोळ्यांचा फरक जाणवायला लागलेला आहे, तू आता इतकं सगळं आठवतेस, मग हळूहळू सगळंच तुला आठवेल, असं देखील आता रविराज प्रतिमाला बोलतात आणि तिला अजूनच सगळं काही आठवण्यासाठी अजून तिला स्फूर्ती देतात। त्यामुळे आता जी प्रतिमा असते ती तर खूप खुश असते, मात्र या सगळ्यामध्ये नागराजचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं। नागराज जो आहे तो मात्र आता खूप जास्त विचित्र टेन्शनमध्ये अडकलेला असतो, कारण नागराजने जरी गोळ्या बदललेल्या असल्या तरी सुद्धा त्या गोळ्यांचा प्रभाव का पडत नाहीये असा विचार तो आता करत असतो आणि त्याला कळत नसतं की आता जर या प्रतिमाची मेमरी आली तर या प्रतिमाने आपलं नाव घेतलं तर आपण कामातनंच गेलो म्हणून समजा, असंच त्याचं काहीतरी झालेलं असतं आणि त्यामुळेच आता तो त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो। तर पुढे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं की इथे सुमनसुद्धा रविराजांना म्हणत असते की प्रतिमामध्ये बरेच बदल होत आहेत, हे ऐकूनच खरंच खूप आनंद झाला आहे, म्हणजेच प्रतिमाला आता हळूहळू का होईना सगळ्या गोष्टी आठवत आहेत, म्हणूनच घरात आनंदाचं वातावरण असतं। मात्र आता नागराज विचार करतो की या प्रतिमाचा काटा तर काही झालं तरी काढावाच लागणार आहे, जर या गोळ्यांनी सुद्धा आता फरक जाणवत नाहीये, म्हणजे आता आपल्याला एक्स्ट्रा पॉवरच्या गोळ्या किंवा आता या ज्या एक गोळ्या आहेत त्या जागी 2 ते 3 गोळ्या तरी द्याव्या लागतील, तेव्हा जाऊन हिच्यावर परिणाम दिसेल, असाच आता नागराज विचार करत असतो। पण आता तो ठरवतो की याबाबत जे आहे ते महिपतशी सुद्धा बोलावं, कारण हे जे प्रकरण आहे ते त्याच्या डोक्यावरून चाललेलं असतं, कारण एकटी घरात तो खिंड लढवत असतो। गोळ्या तर प्रियाने दिलेल्याच असतात, पण त्या गोळ्या द्यायचं कामही एक मोठं असतं, तो ते खिंड स्वतः लढवत असतो। त्यामुळे आताच्या घडीला त्याला प्रतिमाची जी काही मेमरी परत येत असते ना, त्यामुळे खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, त्याला कळत नसते की आता काय करू, कारण का प्रतिमाने एक एक जरी क्लू देत गेलं आणि तिला सगळं आठवत गेलं ना, तर आता आपण जर हे सगळं केलेलं आहे हे तिच्या लक्षात आलं तर आपण 12च्या भावात जाऊ, हे तर आता त्याला माहिती झालेलं असतं आणि म्हणूनच
तो विचार करतो की नाही, आता शांत न बसता हिच्यावर काहीतरी वेगळा प्रयोग करायला लागेल. आता सायलीला सुद्धा प्रतिमाने फोन करून ती गोष्ट सांगितलेली असते की आज मी बागेतली फुलं काढलेत आणि त्या फुलांची खरं तर आपल्या अर्जुनला ॲलर्जी आहे हे सुद्धा मला आठवले. आणि त्याचसोबत तुला ती अजून एक एक्स्ट्रा गोष्ट सांगते, ती म्हणजे लहान असताना तन्वी ना ते सायलीचं फूल घेऊनच ना अर्जुनच्या मागे मुद्दामून पळायची का, तर अर्जुनला या सगळ्याचा त्रास होता ना म्हणून हे सगळं ती काही करायची हे सुद्धा आता ती म्हणत असते. आणि हे सगळं ऐकल्यानंतर इथे सायली समोर देखील तिचा जुना भूतकाळ येतो. म्हणजे तिला असं वाटत असतं की हे जे प्रसंग आहेत जे प्रतिमा सांगते ते आपल्या आयुष्यात देखील घडून गेले आहेत हे सुद्धा कुठेतरी आता सायलीला जाणवत असतं. आणि म्हणूनच सायली त्या विचारामध्ये हरवलेली असते. मात्र प्रतिमा आता तिला या सगळ्याबद्दल सांगून फोन ठेवून देते. तर प्रतिमाची स्मृती हळूहळू का होईना पुन्हा येत असते. त्यामुळे सायली सुद्धा आता प्रचंड खुश असते आणि ती सुद्धा आता विचार करते की चला प्रतिमा आत्यांना आता हळूहळू सगळं काही आठवायला लागल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी सोप्या जातील आणि त्यांच्या मागे सुद्धा म्हणजे त्यांना ज्यांची जी हालत केली होती त्याचा खरा सूत्रधार सुद्धा समजेल असाच आता सायली विचार करत असते. इथे नागराज जो आहे तो खूप जास्त संतप्त झालेला असतो आणि तो रागातच संतापून तो महिपतकडे गेलेला असतो आणि महिपतला आता प्रतिमाची जी काही स्मृती परत येत आहे त्याबद्दल तो सांगत असतो. आणि त्याच वेळेला आता महिपत देखील भडकतो आणि महिपत नागराजला म्हणतो की असं कसं, एकतर तो अर्जुन डोक्यावर बसलाय आणि आता ही सुद्धा डोक्यावर बसायला लागली तर कसं होईल. आता महिपत जो आहे तो बोलत असतो. नागराज म्हणत असतो अरे मला पण कळत नाहीये, मी तिला गोळ्या सुद्धा वेगळ्या दिल्या होत्या, तिच्या दुसऱ्या गोळ्या ज्या आहेत त्या बदलून मी माझ्यावाल्या गोळ्या दिल्या होत्या जेणेकरून तिला काही सुद्धा आठवायला नको, पण तरी सुद्धा तिला कसं काय सगळं काही आठवतंय ना मला खरंच कळत नाहीये. माझ्या तर डोक्यावरून जातं हे सगळं. तिला जर हळूहळू का होईना आपलं जे प्रकरण आपण जे घडवलं होतं ना ॲक्सिडेंटचं ते आठवलं ना तर आपलं काही खरं नाहीये असं देखील नागराज आता महिपतला सांगत असतो. त्याच वेळेला महिपत सांगत असतो की आता त्या प्रतिमाचं काय करायचं आहे ना ते तू ठरव, कारण माझ्या डोक्याला ना खरंच खूप ताण आहे आधीच, त्यामुळे मला समजत नाही, एकतर ती गोळी बदली कर नाहीतर एक्स्ट्रा काहीतरी वेगळं काहीतरी कर, नाहीतर तिचा काटा कसा काढायचा ना नाही जमत असेल तर मला सांग, एकदा असं तिला संपवून टाकूया असं देखील आता तो महिपत नागराजला बोलत असतो. त्यावर आता नागराज महिपतला म्हणतो आधीच या सगळ्या केसमधनं आपण बाहेर निसटत नाहीये, आता तू तिला खपवायचं म्हणतोय, नको रे बाबा नको असं काहीचा नागराज आता त्याला म्हणत असतो. त्यामुळे महिपत शांत राहतो आणि नागराज विचार करतो. नागराज म्हणत असतो की नाही मलाच आता काहीतरी करावं लागेल, एकतर गोळ्या बदलतो नाहीतर गोळ्यांमध्ये जास्त पॉवरच्या गोळ्या देतो जेणेकरून तिला सगळं काही आठवणार नाही असं तो सांगत असतो. त्यानंतर हे सगळं नाही ह्या प्रियामुळे होतंय हे देखील तो म्हणतो की प्रिया म्हणजे ती चिचुंद्री ना खरंच काहीच कामाची नाही आहे. आता मला सुद्धा फोन करून अर्धवटच माहित्या देते, पूर्ण माहित्या कधीच तिच्याकडे नसतात असं देखील महिपत रागारागाने आता नागराजला म्हणत असतो. नागराज म्हणत असतो की या गोळ्यांचं सुद्धा तिने तसंच केलंय, एकदा त्याला मी म्हणतोय त्या मेडिकलवाल्याचा नंबर दे, कोण तो तुझा मित्र आहे ह्या गोळ्या पुरवणारा त्याचा नंबर दे, पण ती काही नंबर देत नाही, स्वतः त्या बाहेरच्या बाहेर गोळ्या काय घेते आणि माझ्या हातात देते आणि बघितलं ना फरक काहीच दिसत नाहीये मला, माझं ना डोकं काम करत नाही असं नागराज म्हणत असतो. तर आता तो ठरवतो की या सगळ्याचा चाप तो प्रियाला विचारणारच, कारण आता हे सगळं काही प्रियाच बघत असते गोळ्यांचं वगैरे आणि म्हणूनच तो आता तातडीने प्रियाला कॉल करायचं ठरवतो. प्रियाला जेव्हा आता नागराज कॉल करतो तेव्हा प्रिया म्हणत असते की बोला ना काय झालं, काममध्येच फोन कशाला केला, काही काम आहे का. तर प्रियाला तो म्हणत असतो की मला अर्जंटमध्ये घरी भेटायला ये, मला बाकी काही सांगू नकोस. आता प्रिया म्हणत असते की काय झालं आहे ते तरी सांगा, पण आता नागराज तिला कोणतीही गोष्ट सांगायला तयार नसतो, कारण नागराज आधीच संतापलेला असतो. त्यात प्रियाशी फोनवर बोललं तर प्रिया काही घरी येणार नाही, मग गोळ्यांचं कसं करणार मॅनेज, म्हणूनच तिला म्हणतो की आधी घरी ये मग आपण याबद्दल डिस्कस करूया आणि असं बोलून तो रागातच फोन ठेवून देतो. आता प्रिया घरी आलेली असते. प्रिया तर नागराजला म्हणते की काय झालं आहे, इतक्या अर्जंटमध्ये मला का बोलवून घेतलंय. त्यावर नागराज म्हणतो अगं मूर्ख मुली, त्या गोळ्या कोणत्या आणल्यास ते मला पहिले सांग. प्रिया म्हणते काय झालंय, त्या गोळ्या मी ज्या होत्या त्याच आणून दिल्यात, काय झालंय काय ते तर सांगा आधी. त्यावर आता नागराज प्रियाला म्हणतो अगं त्या प्रतिमाला सगळं काही आठवायला लागलंय ते बघ आधी. तर प्रिया म्हणते की कसं काय, हे कसं शक्य आहे, नाही असं काहीच नाही होणार. तर नागराज म्हणतो अगं त्या अर्जुनला
त्या सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे ही लहानपणीच्या भूतकाळातली गोष्ट त्या प्रतिमाला आज आठवली. त्या दिवशी ती गाणंही गुणगुणत होती. मग आता बोल ना, आता काय बोलणार आहेस? बोलायला काही आहे का तुझ्याकडे? त्या गोळ्या खाऊनसुद्धा तिची मेमरी परत येते. म्हणजे काय? तुला कळतंय का काय झालंय ते? असं नागराज आता प्रियाला ओरडू लागतो. प्रियाला आता जोरजोरात बोलत असतो तो. प्रिया तर म्हणत असते की मी गोळ्या द्यायचं काम बरोबर केलं आहे, तुम्ही गोळ्या देत नसाल बरोबर, मी गोळ्या तर आणून दिलेल्या आहेत आणि त्याच गोळ्या तिला आणून दिलेल्या आहेत. तर नागराज म्हणतो अगं मूर्ख मुली, मी गोळ्यासुद्धा वेळेवर देतोय, सगळ्या बरोबर देतोय, तरीसुद्धा तिच्यामध्ये कोणताही फरक नाही आहे. उलट तिला सगळं आठवतंय, सगळं उलट घडतंय. तुला हे कळतंय का? पहिला प्रिया म्हणत असते की जरा थांबाओ, मला जरा डोकं लावू दे, मला विचार करू दे. त्याने गोळी दिली होती ती तीच होती. मी ना एक काम करते, मी त्याला फोन करते आणि त्याला विचारते. तर नागराज तिच्यावर भडकतो आणि म्हणतो की तुझं लक्ष कुठे असतो गं सध्या? तुझं कोणत्याही कामाकडे लक्ष नाही आहे. तुला त्या सायली अर्जुनच्या मागे सुद्धा नीट राहायला सांगितलंय, तिथे सुद्धा तू अर्धवट माहिती आहे त्या महिपतला देत असते. इथे सुद्धा असं काम करून बसलेली आहे जेणेकरून हिची मेमरी परत येऊ दे आणि आपण सगळीजण मस्तपैकी जेलमध्ये जाऊ दे, याची पूर्ण तयारी तू करत आहेस, बाकी काही नाही. तर आता प्रिया वैतागलेली असते. प्रिया त्याला म्हणते की जरा शांत बसताय का, मी लावते ना त्यांना फोन. आणि त्यानंतर ती आता लगेच ज्याच्याकडनं गोळ्या घेतलेल्या असतात त्या व्यक्तीला फोन लावायला जाते. तर आता ती फोन लावते आणि विचारते की मला ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या नक्की गोळ्या कसल्या आहेत? दरवेळेसारख्याच त्या गोळ्या आहेत ना, की काही वेगळ्या आहेत का? तर तो आता मुलगा सांगू लागतो की म्हणजेच तो मित्र जो असतो प्रियाचा, तो सांगू लागतो की खरं तर ना तुमच्याकडे डिलेव्हरी जी आहे ती चुकीची केलेली आहे. खरं तर ती डिलेव्हरी चुकीची झाल्यामुळे हा गोंधळ झालाय. खरं तर तुमच्या गोळ्या ह्या दुसऱ्यांना गेलेल्या आहेत आणि त्यांच्या गोळ्या तुम्हाला आलेल्या आहेत. तुम्हाला मेमरी लॉसच्या गोळ्या हव्या होत्या, पण तुमच्याकडे एकदम मेमरी व्यवस्थित शार्प होण्यासाठी मेंदूला प्रबळ असं औषध तुमच्याकडे दिलं गेलेलं आहे आणि त्या गोळ्यांमुळेच तुमच्याकडे हा परिणाम दिसत असेल जसं तुम्ही मला सांगताय. खरं तर त्यामध्ये आमच्या कुरिअरवाल्याची चुकी आहे, गोळ्या देण्यामध्ये प्रॉब्लेम झाला आहे. असं म्हटल्यानंतर प्रिया आपल्या डोक्यालाच हात लावून घेते आणि प्रिया म्हणत असते की अरे मूर्ख माणसा, तुझ्यामुळे ते किती मोठा चुका होत आहे, तुला कळतंय का? डिलिव्हरी देताना तुला नीट देता येत नाही का? नीट गोळ्या देता येत नाही का? असं रागारागाने ती त्याला ओरडत असते आणि बोलत असते. त्यावर नागराज म्हणत असतो की नेमकं काय झालं आहे? प्रिया म्हणते की जरा थांबाव. आणि त्यानंतर आता ती त्याला सांगत असते की मला पुन्हा गोळ्या पाठव आणि नीट पाठव, मी तुला पहिलेच सांगते. आणि त्यानंतर आता ती फोन ठेवते. तर नागराज तिला विचारतो की काय झालं आहे नेमकं ते सांग. तर प्रिया म्हणते की अहो त्या मूर्खाने डिलिव्हरी चुकवली आहे देताना, आपल्या गोळ्या दुसऱ्याच कोणाला तरी दिल्या आहेत आणि दुसऱ्यांच्या गोळ्या आपल्याला दिल्या आहेत. म्हणजेच हिला ज्या गोळ्या दिल्या गेलेल्या आहेत त्या आपल्या मेंदू व्यवस्थित होण्याच्या आणि त्याचसोबत हिला सगळं काही आठवेल. तिचा मेंदू शार्प झाला तर हिला सगळंच आठवणार ना, तर तिला तशा पद्धतीच्या गोळ्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळेच तिला आता सगळं आठवायला लागलं आहे. इथेच तर आपला प्लॅन फसला आहे. म्हणजेच त्या गोळ्या बदली झाल्यामुळे तिला सगळं आठवायला लागले, त्यामुळे हे सगळं होऊन बसलेलं आहे. आता तो नवीन गोळ्या पाठवतोय, त्या गोळ्या आता तिला वेळेवर देत जा, जेणेकरून जे काही तिला आठवायला लागले ना ते सगळं काही ती विसरायला सुरुवात होईल, समजलं? असं देखील प्रिया आता नागराजला म्हणत असते. नागराज म्हणत असतो मी तुला किती वेळा सांगितलंय मला त्या मेडिकलवाल्याचा नंबर देत जा, तू तरीसुद्धा मला त्या मुलाचा नंबर देत नाही आहेस. तू असंच करत असतेस नेहमी, तुला काय प्रॉब्लेम आहे मला त्याचा नंबर द्यायला? मागच्या वेळेला पण तुझं तेच केलं होतंस. आता जर तू मला हा नंबर दिला असतंस ना तर हा सगळा गोंधळ झालाच नसता. त्या गोळ्या आल्या असता आणि तेव्हाच मी त्याला विचारलं असतं की या गोळ्या तू बरोबर का नाही दिल्यास त्या गोळ्यांची बॉटल बघून. पण तुला तर काहीच फरक पडत नसतो. तुला फक्त स्वतःच बघायचं असतं आणि स्वतःलाच जास्त पुढे पुढे शानपणा दाखवायचा असतो. असं काहीसं बडबडत नागराज तिला ओरडत असतो. आणि त्याच वेळेला आता प्रिया देखील भडकलेली असते. तर नागराज त्याच वेळेला प्रियाच्या जोरात कानाखाली सुद्धा वाजवतो, कारण हल्ली प्रियाचं कोणत्याही कामाकडे धड लक्ष नसतं. धड मैपतचं काम देखील ती नीट करत नसते ना इथली कामं नीट करत असते. त्यामुळे नागराज हा भडकलेला असतो आणि नागराज प्रियाला खूप काही सुनावतो आणि तिच्या कानाखाली सुद्धा लगावून देतो. त्यामुळे आता प्रिया सुद्धा संतापलेली असते. प्रिया म्हणत असते की ओ तुम्ही कोण आहात मला हात लावणार आहे? हां, तुमचं सत्य सगळं जर बाहेर काढलं तर मी. त्यावर आता नागराज म्हणतो एक गोष्ट विसरतेस का? तू सुद्धा या घरात तन्वी बनून राहतेस. तुझं सत्य जर मी बाहेर काढलं ना तर तुझं काय होईल ना ते बघ, जेलची हवाच खायला लागेल तुला. असं म्हटल्याबरोबर प्रिया सुद्धा आता शांत बसते. आता इकडे प्रिया बोलत असते नागराजसोबत. तेवढ्यातच तिकडे आता रविराज येतात आणि ते म्हणतात की काय ग तन्वी, तू कधी आलीस ते भेटलीस सुद्धा नाही. त्यावर आता म्हणत असते की मला ना आईची आठवण आली होती म्हणून मी आली होती आईला भेटायला. आणि तेवढ्यातच हा काका भेटला.
काकाचं काहीतरी काम होतं सहज म्हणून आम्ही दोघंही जण बोलत होतो, बस इतकंच असं आता ती म्हणत तो विषय टाळायचा प्रयत्न करत असते. तर रविराजांना ती म्हणत असते की चला आता मी निघते, मला उशीर झाला आहे आधीच, असं बोलून ती आता त्यांचा निरोप घेत असते आणि तिकडनं जायला निघत असते. त्याच वेळेला आता प्रियाने तर आपलं काम चोख बजावलेलं असतं. ज्या काही गोळ्या असतात त्या गोळ्या पुन्हा एकदा नागराजला बरोबर ज्या आहेत त्या आणून दिलेल्या असतात. त्यामुळे आता नागराजला पुन्हा एकदा मोठं मिशन पार पाडायचं असतं, ते म्हणजे प्रतिमाला त्या गोळ्या पुन्हा एकदा व्यवस्थितपणे द्यायच्या. कारण त्या डब्यामध्ये गोळ्या मिक्स केलेल्या असतात, त्या गोळ्या आधीच्या आहेत आणि त्या गोळ्या बदलून आता त्या जागी दुसऱ्या गोळ्या टाकायच्या. हे तर आता त्या नागराजला करायचं असतं आणि त्यामुळे नागराजसाठी हे आता खूप मोठं मिशन असतं. त्याच वेळेला आता नागराज बघतो की रूममध्ये कोणी आहे का. प्रतिमाच्या रूममध्ये कोणीही नसतं, म्हणजेच प्रतिमा जी आहे ती आता वॉशरूमला गेलेली असते आणि रविराज कामासाठी बाहेर गेलेला असतो. तर आता हीच ती संधी असते ज्या वेळेला आता त्या नागराजला त्या गोळ्या बदली करायच्या असतात. म्हणूनच तो दबक्या पावलांनी आता प्रतिमाच्या रूममध्ये येतो. प्रतिमाच्या रूममध्ये आल्यानंतर त्या गोळ्या बदली करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यातच वॉशरूममधून प्रतिमा बाहेर येते आणि प्रतिमा जेव्हा बाहेर येते तेव्हा नागराजला त्या गोळ्या बदलताना बघते. त्याच वेळेला ती त्यांना बघते आणि म्हणते की भाऊजी तुम्ही इथे काय करताय. त्याच वेळेला त्याच्या हातात एक वेगळी डबी असते गोळ्यांची आणि त्यावेळेला तो दचकतो आणि त्या दचकल्यानंतर त्याच्या हातात ना त्या गोळ्या आहेत त्या खाली पडतात. त्या गोळ्या खाली पडल्यामुळे आता इकडे प्रतिमा म्हणत असते की ह्या कसल्या गोळ्या आहेत आणि इतक्या गोळ्या आणि ह्या कशा काय खाली पडल्या, काय झाले भाऊजी, नेमकं तुम्ही काय करत होतात. तेवढ्यातच सुमन सुद्धा आलेली असते आवाजाने. सुमन म्हणते काय झालंय वहिनी, काही झालं का. तर आता सुमन त्या खाली पडलेल्या गोळ्या पाहते आणि त्याच वेळेला आता सुमन म्हणते की ह्या कसल्या गोळ्या आहेत आणि तुम्ही बहिणीच्या रूममध्ये गोळ्या घेऊन का आलात. तर त्यावर तो काय बोलायचं हे समजत नाही. तो म्हणत असतो की काही नाही, बहिणींच्याच गोळ्या आहेत ना या. तर सुमन म्हणते की नाही या वहिनींच्या गोळ्या नाही आहेत, वहिनींच्या गोळ्या वेगळ्या आहेत आणि वहिनींच्या गोळ्या कोणत्या आहेत ते मला माहिती, कारण का मीच त्या गोळ्या देते. या गोळ्यांचा आकार जरा वेगळा आहे, या गोळ्या तर नाही आहेत, त्यामुळे ह्या गोळ्या उगाच वहिनींच्या गोळ्या आहेत असं म्हणू नका तुम्ही, असं देखील सुमन आता नागराजला म्हणत असते. आणि ती सगळं काही बोलत असतानाच आता इकडे मात्र प्रतिमाला कळून चुकतं की नागराज आपल्या गोळ्या बदलायला आलेला होता की काय. नागराज आपली मेमरी परत यावी नाही म्हणून यासाठी प्रयत्न करतोय, यावर सुद्धा आता प्रतिमाला कुठेतरी वाटत असतं आणि म्हणूनच प्रतिमा त्या गोष्टीचा विचार करत असते. आणि प्रतिमाने आता अक्षरशः त्या नागराजला रंगेहात पकडलेलेच असतं त्या गोळ्या बदलताना आणि त्या गोळ्या खाली पडल्यामुळे त्याचा तर स्वतःचा उलगडाच झालेला असतो की ह्या ज्या गोळ्या आहेत त्या खरं तर हा बदलत होता. कारण सुमनने सांगितलेलं असतं की ह्या गोळ्या ह्यांच्या नाही आहेत, ह्या गोळ्या वेगळ्या आहेत आणि ह्या गोळ्या प्रतिमाच्या आहेत असं देखील तो आता म्हणत असतो. म्हणून प्रतिमानेच आता त्याला रंगेहात पकडलेलं असतं आणि त्यामुळे प्रतिमा म्हणत असते की भाऊजी तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय, हे सगळं आताच्या आता थांबवा, नाहीतर मला ह्यांना सांगावं लागेल. तेवढ्यातच रविराज तिथे येतात. रविराज म्हणतात की काय झालं आहे प्रतिमा, जरा सांगशील का. त्यावर प्रतिमा घडलेला सगळा प्रकार रविराजांना सांगते. रविराज देखील आता नागराजवर संतापलेले असतात आणि तू प्रतिमाच्या गोळ्यांसोबत काय करत होता हे मला स्पष्टपणे उत्तर दे. त्यावर तो काहीच बोलत नाही. तर प्रतिमा चिडून आता नागराजला तिच्या रूमच्या बाहेर काढते आणि पुन्हा माझ्या गोळ्यांसोबत कोणताही खेळायचा प्रयत्न करायचा नाही असं म्हणते. आणि त्यामुळे आता नागराजची तर बोलती बंदच झालेली असते. त्याला आता ह्या गोळ्या बदली करता सुद्धा येत नसतात. आता तो विचार करतो की आता ह्यांचा काटा कसा काढायचा आणि ह्या गोळ्या ह्यांच्यापर्यंत कशा पुरवायच्या या संभ्रमात तो असतो. आणि त्यामुळे आता त्याला कळत नसते की काय करू आणि काय नाही. कारण इकडे प्रतिमाची स्मृती परत येत असते आणि ज्या काही गोळ्या आता प्रतिमाला दुसऱ्या दिल्या जात असतात त्या खरं तर वेगळ्या असतात, जेणेकरून प्रतिमाची स्मृती परत येण्यासाठी या सगळ्यासाठी खरं तर त्या मेंदूसाठी खूप छान अशा गोळ्या असतात आणि त्याच गोळ्यातच ती खात असते आणि त्याच्याने आता लवकरच तिची स्मृती परत येईल अशी भीती कुठेतरी आता त्या नागराजला वाटत असते आणि म्हणूनच तो बिथरलेला असतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.